हे आहे धम्मबोधी बुद्ध विहार, विश्वकर्मानगर, नागपूर येथील. आता जवळपास सगळीकडे वर्षावास कार्यक्रम सुरू आहेत. धम्मगुरू भिक्खू संघाच्या सानिध्यात बौद्ध उपासक आणि उपासिका बुद्ध वचनांचं अमृतपान करीत आहेत. अशा या पावन पर्वाचं औचित्य साधून डॉक्टर आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका या अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या मूळ भारतीय नागरिकांच्या संघटनेनं आपलंही या समुदायाच्या उत्थानासाठी काही देणं लागतंय अशी पवित्र मनीषा आपल्या मनात बाळगून या ठिकाणी गरीब पण होतकरू विद्यार्थ्यांना सायकली, इंजिनिअरिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारी पुस्तके आणि लॅपटॉप वितरित करण्याचा हा कार्यक्रम आयोजित केला. बौद्ध जीवनमार्ग समन्वय शिकवतंय, सहजीवन शिकवतंय, प्रेम शिकवतंय, प्रज्ञेला शीलाची आणि करुणेची संगत लावतंय. याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे डॉक्टर आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिकाचा धम्मबोधी बुद्ध विहारातील हा नयनरम्य कार्यक्रम. लाभार्थींच्या सोबतच परिसरातील नागरिकांनी देखील आपली उत्स्फूर्त हजेरी या कार्यक्रमाला लावली. हा जो प्रोग्राम आहे त्याबद्दल मला माहिती होती. जो प्रमुख कार्यकर्ता अमेरिकामध्ये आहे त्यांच्या माझी ओळख आहे, श्री चातक ढाकणे. हे आनामध्ये माझे सन इन लॉ श्री आशुतोष नंदेश्वर ते पण त्याचे मेंबर आहे. आणि आनाने अमेरिकात राहून इंडियामध्ये जिथे त्यांचा जन्म झाला, शिक्षण झाला, आपले पावावर उभे राहिले, ते विसरले नाही. ते महत्त्वाची गोष्ट आहे. माणूस स्वभावानुसार हे सगळे काही जेव्हा जीवनामध्ये चेंजेस होतात, पदावर पोहोचतो, तो भूतकाळ विसरून जातो. पण हे लोक आपला भूतकाळ विसरून गेले नाही आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता प्रकट करणे आपल्याला आवश्यक आहे. प्रोफेसर पी.एल. नरसू त्यांची प्रमुख पुस्तक द एसेन्स ऑफ बुद्धिझम 1948मध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलं होते की जर लोकांनी विचारले की आज संसारामध्ये कोणती पुस्तक महत्त्वाची आहे, तो प्रोफेसर नरसूची पुस्तक आहे. त्याचा हिंदी अनुवाद पूज्य भदंत आनंद कौशल्यायन त्यांचा मी एक शिष्य आहे. 1989मध्ये 88मध्ये ते गेले, 89मध्ये आपण त्याचा पब्लिश केलं. तर प्रोफेसर नरसू बौद्ध धर्माबद्दल म्हणतात की बौद्ध धर्माचा जो आधार आहे तो प्रेम आणि पवित्रता आहे. मी जेव्हा पुस्तक लिहिली बुद्धाचा मानवतेला संदेश, मराठीमध्ये कोशिश केली. माझे PM मराठी होते मुंबईमध्ये, त्यांनी ते भाषासुद्धा केली. त्यामध्ये मी लिहिलं की त्याचबरोबर प्रेम, पवित्रता आणि पुण्य, हा जो पुण्य जो आहे बौद्ध धर्मामध्ये फार महत्त्वाचा आहे. पापाचा बळ जास्त होतो, पण बुद्ध म्हणतात की जेव्हा पुण्याचा संचय होतो तो पाप दूर भागतो. हा जो लहानसा समारंभ आहे हे बौद्ध दर्शनचा एक पुण्याचा भाग आहे. करुणा ट्रस्ट, त्रिलोक बौद्ध महासंघ या देशामध्ये काम करतो. त्यांच्यापासून मी फार शिकलो. त्यांचे जो चेअरमॅन आहे डॉक्टर वीरभद्रा, सध्या लोकमित्र आहे, त्यांनी पुण्याचं काम केलं. धनसारी माझा निवासी स्थान आहे, जिल्हा अलीगड, उत्तर प्रदेश.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी महाविद्यालय 1997मध्ये आपण बांधला आणि आज तो पोस्ट ग्रॅज्युएट आहे. त्याची सहायता करता करुणा ट्रस्टने आमच्यासाठी संस्थेसाठी सिद्धार्थ गौतम शिक्षण व संशिक्षण समिती धनसारी अलीगड महाराष्ट्र शाखा नागपूर 12 लाख रुपये दिले होते. त्याच धर्तीवर आना अमेरिकामध्ये राहून काम करते. 2009मध्ये मी केंटला गेलो होतो. माझे सन इन लॉ त्यावेळी तिथे होते. माझी मुलगी उत्पलवर्णा गौतम ते त्यांना दिली आहे. त्यावेळी महेश बाशनिक आनामध्ये पण काम करतात. चौहान असे 3-4 ग्रस्त माझ्याकडे आले होते भेटायला केंटला. तर माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की अमेरिकात राहून हे लोक आपसमध्ये संपर्क नेटवर्किंग करतात आणि जिथे त्यांचा जन्म झाला तिथे काहीतरी करतात. Competitive examination is very, very important. After getting education, ज्ञान प्राप्त करून जोपर्यंत आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये बसत नाही तर चांगली सर्व्हिस भेटू शकत नाही. त्या दृष्टीने आम्ही 1992मध्ये बाबासाहेबांनी जसे म्हटलं होता की 100 क्लर्क मत बनाओ, एक अधिकारी बनाओ, अच्छा निकला तो वो 100 क्लर्क से ज़्यादा काम. याचा अर्थ असा नाही की क्लर्क काही आपण छोटी बोल रहा हूँ, ऐसा मेरा कहने का मतलब नहीं है. उस दृष्टि से हमने पाना राजभोज इंस्टीट्यूट नागपुर में बनाया. बहुत सी लोगों ने देखा होगा, नहीं देखा है तो ज़रूर जाके देखिए. यहाँ पर किसी गृहस्थ ने अपना फ्लैट दिया है जिसमें बच्चे रहते हैं एंड दे आर प्रिपेयरिंग फॉर देयर स्टडीज़ फॉर कॉम्पिटिटिव एग्जामिनेशन. तो वो धन्यवाद के पात्र हैं. इसका कारण ये है, मैं एक ही लाइन में कहूँगा कि हमको जो भी सहूलत मिली सरकार की तरफ से, राज्य की तरफ से, वो एज ए व्यक्ति नहीं मिली, एज ए क्लास मिली. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, OBC, एज ए क्लास. तो वंस आई कम इन द सर्विस, occupy a particular position, it becomes my duty to look after that class also. याचा अर्थ असा नाही की काही इलिगल काम करू द्या. लोकांचे लीगल काम होत नाही प्रशासनामध्ये, तेवढी सहायता आपण करू शकतो. तो या धम्मविहारने हे चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि ज्यांना सायकल डिस्ट्रीब्युशन होणार आहे त्यांनी कृतज्ञता दाखवावी. बौद्ध धर्मामध्ये कृतज्ञता का फार महत्त्व आहे. भंतेजी अपने भाषणामध्ये सांगणार. चुंद लोहारच्या भोजन घेतल्यानंतर तथागतचे पोट दुखू लागले आणि त्यांचा निर्वाण झाला. चुंद लोहारची त्यामध्ये काही चूक नव्हती. तथागत आनंदला सांगतात की चुंदला सांगा त्यांनी मनामध्ये दुःख आणू नये. तो विधुर होता. त्यांची फार इच्छा होती की मला भोजन करावे, पण भोजनामध्ये जेवढी काळजी एक स्त्री घेते तेवढा काळजी त्याला घेता आली नाही. पण ज्या भोजनापासून सुजाताचा भोजन घेऊन मला बुद्धत्व प्राप्त झाला, या भोजन घेऊन मी परिनिर्वाणाला जात आहे. दोघांचा महत्त्व सारखा आहे. तो बघा किती मोठी कृतज्ञता आहे. आज भारतवर्षे देशामध्ये why we could not become a very strong community which Baba Sahib dreamed
The reason is that we are hardly doing anything to the class. एक बार हम निकल गए, बड़े पद पर पहुंच गए, फिर पीछे मुड़ के नहीं देखते, तो ये बात उचित नहीं है। मुझे आप लोगों ने याद किया, चातक के कई बार फ़ोन कल से आ रहे थे। मैं रात में गाड़ी ज़रा चलाता नहीं हूँ, दैट इज़ माई डिफ़िकल्टी, उसके लिए माफ़ करेंगे। तो बंते जी से मैंने कहा कि बंते जी ट्रांसपोर्ट का अरेंजमेंट हो तो मैं ज़रूर आऊँगा, तो मैं आपके दर्शन कर सका। और जिनको साइकिल मिलने वाली है वो भविष्य में जो हमने 2 शब्द कहे उनको याद रखेंगे। जय भीम, जय भारत। मुझे अभी ज़्यादा समय नहीं हुआ अमेरिका में गए हुए, लगभग 1 साल होने को आया है, और इस संस्था से जुड़ा हूँ पिछले 10 महीनों से। अमेरिकन आम्बेडकर एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका, ये एक संस्था है जिसमें हमारे अपने समाज के लोग जो नॉर्थ अमेरिका के अलग अलग शहरों में रहते हैं, इन्होंने संस्था बनाई है। और इस संस्था के ज़रिए हमारा लक्ष्य ये है कि भारत में जो हमारे समाज के लोग हैं उनका विकास और जो भी सामाजिक मुद्दे हैं उनका अध्ययन तथा उनको सुलझाने के तरीके हम डिस्कस करते हैं। हम हर हफ्ते कंप्यूटर ऑनलाइन एक मीटिंग बुलाते हैं, जिसमें कभी लंदन से, कभी जापान से, कभी चीन से बौद्ध भिक्षु आते हैं, उनका मार्गदर्शन होता है। साथ ही साथ जो भारत में होने वाली घटनाएं दलितों के ऊपर, उसके ऊपर डिस्कशन होता है। और साथ ही साथ जो ज़रूरतमंद विद्यार्थी हैं उनकी सहायता के लिए हर महीने कुछ ना कुछ डोनेशन मेंबर्स की तरफ से किया जाता है। और ना सिर्फ नागपुर बल्कि तुमसर, गोंदिया, महाराष्ट्र के और कई शहरों में हम जो कर सकते हैं वो हम करते हैं। लक्ष्य कहूँ हमारे संस्था का, तो सबसे बड़ा लक्ष्य ये है कि एक समाज के तौर पे सबको उठाना। हमारे समाज की सबसे बड़ी विडंबना ये है कि जो लोग उठ जाते हैं वो दूसरे को हाथ देना नहीं चाहते, और शायद इसी में वो अपना बड़ापन समझते हैं। पर ये संस्था की सबसे अच्छी बात यह है कि जिस दिन मैंने ज्वाइन किया था ये संस्था, मुझे उनके मेंबर्स ने महेश वासनिक काका, चातक ढाकणे साहेब, आणखी विवेक चौहान, आणखी नंदेश्वर साहेब, इन सब ने कहा था कि हमारा एम ये है कि अब हम यहाँ पहुँचे तो हमारा कर्तव्य बनता है कि जो लोग भारत में हैं उनको भी ऊपर उठाया जाए। और इसी लक्ष्य को ध्यान में रखते हुए हम हर साल ये प्रयत्न करते हैं कि जो विद्यार्थी जिनको सच में ज़रूरत है पढ़ाई की, किताबों की, आर्थिक सहायता की, उनको वो देना, और साथ ही साथ एक सपोर्ट देना, एक गाइडेंस देना। पिछले कुछ महीनों में हमने एक काउंसलिंग सेशन शुरू किया था जो हर रविवार चला आ रहा था मॉडर्न स्कूल में। इस मॉडर्न स्कूल में लगभग 10वीं से लेकर के ग्रेजुएशन किए हुए लोग, स्टूडेंट्स आते हैं। और चूँकि हम एक विविध क्षेत्रों से कार्यरत है, तो हम अपने क्षेत्र के बारे में बताते हैं और इस क्षेत्र में कैसे आगे बढ़ा जाए इसके बारे में जानकारी देते हैं। सो ये एक छोटा सा स्टेप है मदद करने के लिए। और ये देख के अच्छा लगता है कि नागपुर में कुछ लोग हैं, जैसे डॉक्टर संजय रामटेके, जो एक न्यूरोसर्जन है, जिन्होंने अपना एक फ्लैट एक हॉस्टल के रूप में तब्दील किया और जिसका नाम है ब्रजासन। और इन फ्लैट में लगभग 8 से 10 स्टूडेंट्स रहते हैं जो यूपीएससी, एमपीएससी और कॉम्पिटिटिव एग्ज़ाम की तैयारी करते हैं। और एक संस्था है जो इनको कोचिंग देती है फ्री ऑफ कॉस्ट। सो कुछ लोग हैं हमारे समाज में जो दूसरों का जो विकास के लिए काम करते हैं, और हमारा भी यही लक्ष्य है। सो उम्मीद करता हूँ कि ये एक प्रेरणा हो कुछ लोग सभी के लिए और समाज के विकास के लिए। धन्यवाद। पहिलं महत्वाकांक्षा, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि प्रयत्न। आज इथे सायकल वितरण समारंभ सोहळा आहे आणि सायकल गरजू मुलींना दिले जात आहे। ही अतिशय मोलाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे
की मुलींचं शिक्षणाचं महत्त्व, त्यांनी समोर यावं, त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये त्यांचा भाग वाढावा, यासाठी प्रयत्न केले जात आहे. ही खूप छान गोष्ट आहे की मुलींनासुद्धा मुलांप्रमाणे बरोबरीचा दर्जा देण्या जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुली तरी समाजात खूप मागे आहे आणि मुली जन्माला येणं हीच आता म्हणजे मोठी गोष्ट आहे म्हणावं. आणि आपण एका खूप चांगल्या वातावरणात जगत आहोत असं मला वाटतं. मुलींनी समोर यायलाच हवं. शिक्षण हे खूप महत्त्वाचं मोलाचं साधन आहे आपल्या प्रगती करण्याचं. आंबेडकरांनी म्हटलंच होतं की जगात एवढं ज्ञान आहे की तुम्ही आयुष्यभर ज्ञान घेत राहिलं तरी तुम्ही ज्ञानाच्या महासागरात फक्त गुडघावर जाणार. म्हणजे आपण आयुष्यभर ज्ञान घेतलंय तरीही आपलं ते अपूर्णच राहू आपण कुठे ना कुठेतरी. मग माझं असं म्हणणं आहे की ज्ञान असं घ्या की आपल्याला अर्थार्जन होईल, आपले विचार सुधारतील. बस मला एवढंच सांगायचं आहे की जे तुम्ही कॉम्पिटिटिव्हची तयारी करत आहे, मी पण कॉम्पिटिटिव्हची तयारी करून याच्यावर पोचले आहे. खूप मेहनत घेतली तेव्हा कुठेतरी मिळालं. बुद्धांनी म्हटलंय अत्त दीप भव स्वयंप्रकाशित व्हा. माझ्याबद्दल अजून एक सांगू इच्छिते की एक्झामची फी एवढी जास्त होती त्याच्यामुळे मी फी भरले नाही. आणि माझ्या फ्रेंडनी सांगितले मला की MPSCची ॲड आली आहे, तू फॉर्म भर. आणि म्हटलं नको, मला नाही करायचं आहे, मी जस्ट सेकंड इयरला होते. त्या माझ्या मित्रांनी मला न बघता माझी एका फॉर्मवर साईन घेतली, मी जस्ट साईन केले आणि त्यांनी टाकून दिला फॉर्म. तर आणि मी एक्झामला गेले तर मला बघा एक्झामबद्दल काही माहिती नाही. मी इवन ब्लॅक पेनसुद्धा नव्हता नेला. मला माहीत नव्हतं की तिथे ब्लॅक डॉट करावे लागतात की काय करावं लागतं. मी जस्ट गेले, मी दुसऱ्यांना पेन मागून तो पेपर सोडवला. इथे म्हणजे आपली तयारी अशी आहे की आम्ही एक्झाम द्यायला जातो, फॉर्म आपले दुसरे कोणतरी भरतायत आणि आम्ही एक्झामची तयारी न करता ते पेपर कसा सोडवायचा आम्ही असं करायला जातो, तर आम्ही कुठे सफल होणार. अशी आपली सुरुवात असते. आपली सुरुवातच असं मला वाटते, कदाचित ही माझी सुरुवात आहे म्हणून मी सांगते आहे, पण बाकीच्यांची जर समोरची पिढी यांनी सुद्धा अशी सुरुवात करू नये. नेमकं कोणत्या क्षेत्रात जायचं आहे तर त्याचा पुरेपूर अभ्यास करून तिथे आपलं काय स्कोप असणार, आपण तिथे जाऊन काय करणार, आपल्याला खरंच तिथे जाणं योग्य आहे, आपली तेवढी एबिलिटी आहे का, ह्याची आधी स्वतःला तपासावं. याची पूर्वसूचना स्वतःच्या मेंदूला द्यावी, खरंच मी ते करू शकते का, काय होणार, ह्याचा स्वतःचे स्टडी करा आधी आणि नंतर ह्याच्यात पाऊल टाका. आत्ताच आपल्या वक्त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, डॉक्टर साहेबांनी देखील प्रोफेसर पोक्कल नरसू यांचं जे उदाहरण सांगितले आहेत आणि खरोखरच बौद्ध संस्कृतीमध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाचा दुवा सांगितला की भगवंताला संबोधीच्या प्राप्तीच्या पूर्वी ज्यांनी भोजन दिलं त्या जगामध्ये सुजाता आपल्या सर्वांना माहीत आहे, त्यांच्याविषयी काय सांगावं. भगवंताला ज्यांच्या भोजन दानामुळे म्हणजे चुंद लोहारांनी जे भोजन दान दिलेले आहेत भगवंताला, ज्याला सुकर मदक म्हणतात, परंतु आमचे मोठे मोठे डिलीट झालेले नागपूरचे मोठे मंडळी आहेत, मी त्यांचं नाव घेणार नाही. डॉक्टर साहेब त्यांनी भारतीय बौद्ध संस्कृतीला बौद्ध धर्माचे योगदान या विषयावर नागपूर विद्यापीठाने मराठीमध्ये PhD करून दिली. त्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आलेला आहे की सुकर मद्दक, सुकर म्हणजे सुअर आणि मद्दक म्हणजे मांस, अशा प्रकारचा उल्लेख देखील केलेला आहे. आणि म्हणून त्यांना देखील डिलीट मिळत असतं. असोसिएशन नॉर्थ अमेरिकेच्या विद्यमाने इथे सायकल वितरण होणार आहे. डॉक्टर साहेबांनी जी गोष्ट सांगितली खूप महत्त्वपूर्ण आहे की आमची मंडळी मोठ्या पदावर गेल्यानंतर कदापि त्यांना मागे वळून बघण्याचं स्वप्नात देखील बघत नाहीत. आमच्याकडे एखादा पटवारी असतो आणि त्यांच्यासोबत एक कोटवार असतो. कोटवारांनी पटवारी रिटायर झाल्यानंतर त्यांचा चांगुलपणा असतो की नाही, परंतु कोणीही त्यांना बघत नाही. अशासारखी अवस्था आहे. माझा संबंध अनेक मोठ्या श्रीमंताशी आहे, मला देखील त्यांच्याकडे कधीही पाऊल टाकायची आवश्यकता वाटत नाही. माझा जो प्रबंध आहे थेरगाथेचे सांस्कृतिक अध्ययन, कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यानंतर आमच्या उपासिका तुम्ही थेर झाले का आणि तुम्ही माथेर झाले का असं म्हणतात. त्यांना काय माहित की भंतेजींनी कोणत्या विषयावर PhD केली बरं. बौद्ध धर्मात
महाथेरो अशा शब्द नाहीत, डॉक्टर साहेबांना माहीत आहेत. थेर गाथा आणि थेरी गाथा दोनच आहेत. थेर म्हणजे अर्हत होतो आणि थेरी म्हणजे अर्हत होतो. आणि नंतर मग मला वाटलं की आपण डॉक्टरेट करावं तर काय करावं. मी माझा अनुभव यासाठी सांगतो, तुम्ही आणि मी देखील विद्यार्थीच आहे. तेव्हा मला वाटलं की आपला गाईड कसा असावा आणि म्हणून त्यांच्याकडे गेलो. मी एका रात्रीमध्ये सर्व काही तयार केलं. सर म्हटलं सही पाहिजे. बंतेजी म्हटलं तू वाचलं नाही काही नाही. म्हटलं माझी फेलोशिप येऊन पोहोचलेली आहे. नागपुरात काही विहार नाही, बौद्ध विहार तर काही उभे झालेले नाहीत. अशा अवस्थेमध्ये काय करावं. मोठी विवंचना माझ्या पाठीमागे आली. परंतु इच्छा होती, माझ्या मावशीला मी शब्द दिला होता की आपण हेडमास्टर झालात, 2 विषयात MA केलात आणि मोठी नोकरी करतात. मी देखील नागपूरला जाणार, BEd झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि खरोखरच मी डॉक्टरेट केल्यानंतर मला मोठा मनस्वी आनंद झाला. सांगण्यास तात्पर्य हे आहे, विद्यार्थ्यांनी 5 गोष्टी लक्षात ठेवाव्या. पहिलं, महत्वाकांक्षा, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि प्रयत्न. भगवंताने दुःख मुक्तीचा महाभिनिष्क्रमण तथागतांनी काय केलं ते सिस्टमॅटिक, तुम्हाला जे माहीत नसेल ते डॉक्टर साहेबांना सिस्टमॅटिक माहीत आहे. आणि खरोखरच भगवंताने कोणता निश्चय केलेला होता उरुवेलामध्ये की खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय मी काय करणार नाही. माझे शरीर आणि मांस लोंबकडून पडलं तरी चालेल. बाबासाहेबांनी जो संकल्प केला तो तुम्ही लक्षात ठेवला तर खूप छान होईल. बाबासाहेब म्हणाले, ज्या समाजात मी जन्मास आलो त्या समाजाची दुःख निवारण्यास मी अयशस्वी ठरलो तर स्वतःला. आणि खरोखरच या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आणि ओठातील बोबडे बोल बघून असं मला वाटतं की मी एवढंच म्हणेन की तुमच्या इच्छिक आणि पार्थिक वस्तू निश्चितच पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीघ्र झाल्याशिवाय राहणार नाही. मी अंगोत्तर निकाय भाग क्रमांक 2 कडे जात आहे. त्यातमध्ये एक गाथा आलेली आहे आणि ती खूप महत्वपूर्ण आहे. ती गाथा मी काय लांबलचक बोलणार नाही. भगवंत म्हणतात, या संसारी जीवनामध्ये 5 गोष्टींची नितांत गरज असते. पहिलं यश, दुसरं लाभ, तिसरं प्रतिष्ठा, चौथं प्रशंसा आणि 5वं कीर्ती. डॉक्टर आंबेडकर असोसिएशन नॉर्थ अमेरिका आना यांच्या माध्यमातून जो आम्हाला नागपूरच्या लोकांना जो कार्यक्रम दिलेला होता, हा सर्व कार्यक्रम ॲक्च्युली अमेरिकेतून शटल झालेला आहे. फक्त आपल्याला एक जागा उपलब्ध करून द्यायची होती आणि वितरण करायचा कार्यक्रम, आणि पूर्ण प्रोग्राम हा आम्हाला त्यांच्याकडूनच आलेला आहे. डॉक्टर मुन्शीलाल गौतम सर इथं उपस्थित झाले. त्यांनासुद्धा आमंत्रण अमेरिकेतूनच दिलं गेलं. फक्त नागपूरची एक लोकल म्हणून आम्ही त्यांना फक्त मॅसेज कळवलेला आहे. तर ते सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उशिरा का ना होईना पण ते आपल्या कार्यक्रमाला आले, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याच्यानंतर बंते मेहतानंद यांनीसुद्धा आपला वेळ दिलेला आहे, त्यांचंसुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे या परिसराला या कार्यक्रमाकरिता आम्हाला जी जागा उपलब्ध करून दिली आणि त्यांचे अध्यक्ष कौशल्याबाई डांगे, पुष्पांजली गजबिये आणि शारदाताई, त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि सायकल वितरणाचा सोहळ्यात आपण सहभागी झालेत, त्याच्याबद्दल मी आभार आपलेसुद्धा मानतो.